नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे हसरे दुःख. हसरे दुःख या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर पाठाचा आशय समजून मग आपण पाठाला सुरुवात करूया. हसरे दुःख या पाठाचे लेखक आहेत भा. द. खेर. भा. द. खेर यांचं पूर्ण नाव आहे भालचंद्र दत्तात्रय खेर. यांचा जन्म 1917 मध्ये झालेला आहे. लेखक भा. द. खेर हे तर जुन्या पिढीतील एक सुप्रसिद्ध लेखक, कथालेखक, कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी विपुल असे लेखन केलेले आहे. त्यांचे काही लेखन पुस्तकं जे आहेत ते पुढील प्रमाणे दिलेली आहेत. कादंबऱ्या त्यांच्या सुखाचा लपंडाव, प्रायश्चित, शुभमंगल, नंदादीप, वादळवाऱ्या हे त्यांच्या कादंबऱ्या आहेत. यज्ञ, अमृतपुत्र या त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या आहेत. अधांतरी, द प्रिन्सेस हे अनुवादित साहित्य आहे. आईन्स्टाईनचे नवे विश्व, गीता ज्ञानदेवी, अपरोक्षानुभूती हे ग्रंथलेखन लेखकांचे प्रसिद्ध असे आहेत. लेखकांनी अशा प्रकारे विविध स्वरूपाचे आणि विपुल स्वरूपाचे वाङ्मय निर्मिती केलेली आहे. केसरी या वृत्तपत्राचे 25 वर्ष उपसंपादक तसेच सह्याद्री मासिकाचे व्यावसायिक संपादक म्हणून ते कार्यरत होते. हा झाला लेखकांचा संक्षिप्त परिचय. आता आपण पाठातील आशय समजून घेऊया. प्रस्तुत पाठामध्ये चार्ली व त्याच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केलेले आहे. हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठामध्ये चार्ली चॅप्लिन हा जेव्हा छोटा होता त्यावेळेचं वर्णन केलेलं आहे. चार्ली चॅप्लिनचा कलेच्या प्रांतातील प्रवेशाचा प्रसंग चित्रित केलेला आहे. आणि या पाठाला हसरे दुःख हे शीर्षक का दिलेले आहे तर त्या पाठीमागे आपण जेव्हा पाठ अभ्यासणार आहोत तर ते आपल्याला त्याचं कारण समजणार आहे किंवा हसरे दुःख या शीर्षकाचा अर्थ आपल्याला उलगडणार आहे. यातील दुर्दैवाचा भाग असा की त्याच्या आईच्या कारकिर्दीचा दुःखद अंत झाला, पण त्याच क्षणी चार्ली चॅप्लिनच्या कलावंत म्हणून कारकिर्दी सुरू झाली. एकच क्षण सुख आणि दुःख यांनी भरलेला, म्हणून त्या प्रसंगातील भावनांना हसरे दुःख असे नाव दिलेले आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया. रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम शांत झाली, एकदम थांबली. तर बघा, पाठाच्या पहिल्या परिच्छेदमध्येच लेखकाने रंगमंचावरील वर्णन केलेलं आहे. रंगमंच म्हणजे जिथे कार्यक्रम आयोजित केला जातो. नाटकाचाही रंगमंच असतो. स्टेज वगैरे जिथे बांधलेला असतो. एखादा कार्यक्रम आयोजित करताना जी व्यवस्था केलेली असते त्याला आपण रंगमंच असे म्हणतो. आणि मग रंगमंच कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्या स्टेजला पडदा लावलेला असतो आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस तो रंगमंचावरील पडदा दूर होतो. तसंच मग इथे वर्णन केलेलं आहे की रंगमंचावरील पडदा दूर झाला आणि प्रेक्षागृह म्हणजे प्रेक्षक ज्या गृहामध्ये, ज्या सदनामध्ये बसलेले असतात त्याला प्रेक्षागृह असे म्हणतात. आता बघा, कार्यक्रम सुरू होण्याआधी आहे ना प्रेक्षकांची गर्दी जमलेली असते. तुम्ही सुद्धा थिएटरमध्ये वगैरे गेला असेल तर तुम्ही पण बघितलं असेल. तुम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून तिथेच फिल्म वगैरे बघतात. मग त्यावेळेस जेव्हा पिक्चर सुरू होण्या अगोदर सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत असतात, गोंधळ घालत असतात. पण जसा रंगमंचावरील पडदा दूर झाला तसा प्रेक्षकगृहातील जी काही गोंधळ होता तो शांत झाला आणि त्यावेळेस
पडदा बाजूला झाल्यानंतर, दूर झाल्यानंतर स्टेजवरील रंगमंचावरील जे काही वाद्यवृंद होते त्यांचे स्वर घुमू लागले आणि प्रेक्षागृहातील ती कुजबूज एकदम थांबली. म्हणजेच काय, प्रेक्षक सगळे शांत झाले. शांत चित्तेने रंगमंचावरील कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ लागले. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एक तानतेनं गात उभी असलेली दिसली. तर इथे रंगमंचावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, गीत गाण्यासाठी कोण आलेली होती, तर लिली हार्ले ह्या आलेल्या होत्या आणि त्या एकदम तन्मय होऊन त्यांच्या गीतामध्ये, संगीतामध्ये एकदम एकात्मक होऊन तन्मयतेने ते गीत गात उभ्या दिसल्या. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहांची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदांशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. तर बघा, जेव्हा रंगमंचावरती ज्या पात्राचं मेन कार्यक्रम आयोजित असतं त्या पात्रावरती लाईट प्रकाशित केला जातो. मग अशाच ह्या रंगमंचातील प्रकाशाच्या झगमगाटामध्ये लिली हार्ले गीत गाताना दिसल्या आणि त्यावेळी सगळ्या प्रेक्षकांची नजर तिच्यावरती स्थिर झाली आणि मग अशा रीतीने कार्यक्रमाला सुरुवात झाला. वाद्यवृंदांच्या ते जे काही स्वर निघत होते वाद्यवृंदांचे, म्हणजे आपण त्याला म्युझिक म्हणतो, म्युझिकाबरोबर, संगीताबरोबर लिली हार्ले हिचे स्वर कंठातले म्हणजे तिच्या गळ्यातील स्वर एकरूप झाले आणि तेव्हा ते वाद्यवृंदांचा आवाज आणि लिली हार्लेचे मधुर स्वर एकरूप झाले आणि श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. म्हणजेच अत्यंत तन्मय होऊन, मग्न होऊन ते सुंदर असं गीत ऐकू लागले. तेव्हा श्रोते सारे जीवाचा कान करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं. तर आता इथे लेखक वर्णन करत आहे की अशा रीतीने रंगमंचावरती लिली हार्ले यांच्या सुरेल मधुर अशा स्वरांची एक अलौकिक तेजोमय अशीच, तेजोमय म्हणजेच तेजाने युक्त किंवा तेजस्वी अशी, मग लिली हार्ले यांची तेजोमय स्वर, मधुर स्वर आणि ते तेजोमय स्वरूप जसं की ती मूर्ती तिथे रंगमंचावरती साक्षात साकार झालेली होती आणि हे सगळं वातावरण श्रोत्यांचं भान हरपून जात होतं. श्रोते अगदी मग्न होऊन, तन्मय होऊन, मुग्ध होऊन लिली हार्लेचं ते मधुर गीत ऐकत होते. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता. तर बघा, इथे एकीकडे रंगमंचावरती लिली हार्ले सुंदर असं मधुर संगीताने सगळ्या प्रेक्षकांना मुग्ध करत होती, तर त्याच वेळी विंगमध्ये, त्या रंगमंचाच्या ज्या विंग होत्या त्या विंगमध्ये लिली हार्लेचा छोटासा 5 वर्षाचा मुलगा म्हणजेच कोण, तर चार्ली उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती की तो सुद्धा प्रेक्षकांप्रमाणेच त्याच्या आईच्या मधुर गीत ऐकण्यामध्ये मग्न झाला होता. भान हरपले होते त्याचे सुद्धा आणि तिच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत तो निश्चल असा उभा होता, स्तब्ध असा उभा होता. त्याची कोणत्याच प्रकारची क्रिया प्रतिक्रिया हालचाल होत नव्हती. स्तब्ध होऊन तो आईच्या त्या मधुर गीतामध्ये त्याची पण तंद्री लागलेली होती. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तर अशा रीतीने रंगमंचावरती ती मधुर गीत गात होते. वाद्यवृंदांची स्वरामध्ये तिचा स्वर मिसळलेला होता. प्रेक्षक वर्ग तन्मयतेने ऐकत होते. एकीकडे विंगमध्ये तिचा स्वतःचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा तंद्री लागून निश्चलपणे उभा राहून तिचे गीत ऐकत होते. गाणं ऐन रंगामध्ये आलं होतं. तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकांचे स्वर म्हणजे
सा रे ग म प ध नि सा असे जे काही तार सप्तकातले वेगवेगळे स्वर असतात ते आपसूक तिच्या गळ्यातून, तिच्या कंठातून बाहेर पडत होते. तिच्या कंठ माधुर्याने श्रोते डोलू लागले. कंठ माधुर्य, कंठ म्हणजेच गळा. गळ्यातील मधुर आवाजाने तिच्या त्या मग्न करणाऱ्या श्रोत्यांना मग्न करणाऱ्या तिच्या त्या मधुर आवाजाने सगळ्या श्रोते तिचं ते संगीत ऐकून तिच्या संगीताच्या ताल्यावरती माना डोलू लागले होते. फुलून गेले. लिली हार्लेच्या तार सप्तकातला तो मधुर स्वर विलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. पण या अशा रंगमंचावरील सुंदर प्रेक्षकगृहातील तन्मय झालेले श्रोते सगळे एकमेकांमध्ये मिक्स झाले होते. श्रोते गीत ऐकण्यात मग्न झाले होते. लिली हार्ले गीत गाण्यात मग्न होती. कंठ माधुर्याने सगळीकडे वातावरण सुमधुरमय झालेलं होतं. लिली हार्लेचा तार सप्तकातला तो मधुर स्वर विलास चालला असतानाच अचानक मध्येच तिचा आवाज चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना. जे कंठमाधुर्य तिच्या स्वरातून निघत होते, अचानक तिचा आवाज बंद झाला. तिच्या त्या गोड गळ्यातून स्वर बाहेर येईना, कंठातून आवाज फुटेना. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. ती जेवढा प्रयत्न करत होती गीत गाण्याचा, कंठातून मधुर स्वर काढण्याचा, तितके ते स्वर तिच्या आतच ते विरून जात होते. पण ते स्वर काय बाहेर फुटत नव्हते, बाहेर येत नव्हते. स्वरांनी वाद्यवृंदांची साथसंगत सोडून दिली. काही केलं तिला काही होईना. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. तर बघा आता काय झालं, अचानक मधुर स्वर तार सप्तकांतले स्वर गीत गात असताना अचानक तिचा आवाज बंद झाला. तिचे स्वर आतल्या आत विझून गेले. ती खूप प्रयत्न करत होती कंठातून आवाज काढण्याचा, परंतु तिच्या स्वरांनी वाद्यवृंदांची संगत सोडून दिलेली होती. आणि काही केल्यानं तिचे ते बसके स्वर कंठातून बाहेर पडेनात. तिने खूप प्रयत्न केला. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची तिची ती धडपड चालूच होती. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी, अशा सारखं ते केविलवाण्य दृश्य दिसत होतं. तर बघा आता इथे रंगमंचावरील केविलवाण्य दृश्याचं वर्णन करत आहेत लेखक. सांगत आहेत की जसं एखादा चंडोल पक्षी आकाशामध्ये पंखाच्या आधाराने उंच भरारी घेणारा, उंच झेप घेणारा पक्षीचा पंख छाटले जातात, तो पंखातली ताकद निघून जाते. पण तरी पण तो विद्ध झालेला चंडोल पक्षी त्या पंखांमध्ये ताकद नसताना सुद्धा ते पंख फडफडून जीवाच्या आकंतांडवने तो पंख फडफडत असतो आणि उंच उंच आकाशामध्ये घेण्याची धडपड करत असतो. आणि त्यावेळेस त्या पक्षाचं तडफडणं आपण पाहतो, त्याची ती धडपड आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसेच केविलवाण्य दृश्य त्या रंगमंचावरती लिलीद्वारे होत होतं. ती खूप जीवाचा आकंतांडव करत होती. स्वर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. स्वर प्रकट करण्याची तिची धडपड चालू होती. आणि जसा तो पक्षी तडफडत असतो तशी ती रंगमंचावर त्या पक्षाप्रमाणे तडफडत होती. पण स्वर काय तिची साथ देत नव्हती. केविलवाण्य दृश्य रंगमंचावरती दिसत होतं. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते. लिली हार्लेचे ते फार चाहते होते. आता लिली हार्ले काय रंगमंचावरती पहिल्यांदा गात नव्हती. असे अनेक वर्षापासून लिली हार्लेचे रंगमंचावरती गीताचे कार्यक्रम, संगीताचे मधुर कंठस्वराचे कार्यक्रम होत होते. पण आज मात्र ह्या प्रेक्षागृहामध्ये तिचे चाहते, ते श्रोते खूप जमले होते. खूप श्रोत्यांनी गर्दी केलेली होती. कित्येक श्रोते प्रेक्षागृहामध्ये गर्दी करून बसले होते. ते फक्त आणि फक्त लिली हार्लेचे मधुर कंठस्वर, मधुर गीत ऐकण्यासाठी. आणि हे सगळेच प्रेक्षागृहामध्ये ज्या प्रेक्षकांनी गर्दी करून बसले होते ते सगळेच लिली हार्लेच्या संगीताचे चाहते होते. काय झालं, एकदम असं काय झालं, अशी त्यांची आपापसामध्ये कुजबूज सुरू झाली. आणि ते प्रेक्षक वर्ग सुद्धा थरारले की रंगमंचावर लिली हार्ले बरोबर असं अचानक काय झालं की गीत गात असताना कंठ
मधुर स्वर तार सप्तकातील मधुर स्वर विलास चालू असताना अचानक तिचा आवाज का चिरकला? तिचा मधुर कंठ का फुटत नाहीये? वाद्यवृंदांची साथ संगत का सोडलेली तिच्या आवाजाने? काय झालं? एकदम असं काय झालं? आणि सगळे प्रेक्षक गृह आपापसामध्ये कुजबुजू लागले. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार? आता एखाद्या वेळेस जो व्यक्ती जी गोष्ट करत असते त्या व्यक्तीला समजतं की समस्या कुठे आहे, पण तिच्या आवाजाबरोबर काय झालं होतं हे एकदम अचानक झालेलं होतं. आणि ह्याची पुसटशी कल्पना किंवा पुसटचं कारणसुद्धा लिले हारलेला कळत नव्हतं. तर श्रोत्यांना बिचाऱ्यांना कुठे कळणार? ते फक्त त्यावेळेस रंगमंचावरती लिली हार्लेचं त्या तडफडणाऱ्या पक्षाप्रमाणे केविलवाणे दृश्य पाहत होते आणि आपापसामध्ये कुजबुजत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं की आपण लेखकांचा संक्षिप्त परिचय पाहिला आणि त्यानंतर चार्लीची आई रंगमंचावरती तिच्या जीवनातील दुःखद क्षण तिच्या जीवनामध्ये आलेलं होतं आणि त्याचं मर्मस्पर्शी असं वर्णन आपण ह्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. मग ह्या लिली हार्लेच्या आवाजाला एकदम असं काय झालं होतं की तिच्या कंठातून स्वर बाहेर येत का नव्हते? पुढे तिने रंगमंचावर गीत गायले का? अपूर्ण राहिलेले संगीत ती पूर्ण करू शकली का? याचा अभ्यास आपल्याला जरूर करायचा आहे, परंतु तो आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.